नमस्कार. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. मुंबई उच्च न्यायालयात एका खूप प्रतिष्ठित पदासाठी भरती निघाली आहे. मग यासाठी अर्ज कसा करायचा, तयारी काय करायची, याची सगळी इत्यंभूत माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. हो, अगदी खरंय. कायदा क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चला तर मग या संधीचे तपशील पाहूया. तर पद आहे असोसिएट, आणि तेही थेट मुंबई उच्च न्यायालयात. हे पद म्हणजे न्यायव्यवस्थेतला एक अत्यंत महत्वाचा दुवा मानला जातो. आणि जागा किती आहेत, तर एकूण 34 पदं आहेत. यातली 27 पदं ही निवड सूचीसाठी म्हणजे सिलेक्ट लिस्टसाठी आहेत, आणि उरलेली 7 पदं प्रतीक्षा सूची म्हणजेच वेटिंग लिस्टसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. आपण पदाचा तपशील बघू, पगार किती आहे ते पाहू, पात्रता काय लागेल, अर्ज कसा करायचा आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे, या सगळ्यावर सविस्तर बोलूया. चला, सगळ्यात आधी सुरुवात करूया पदाचं स्वरूप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेतन काय आहे यापासून. तर हे जे असोसिएट पद आहे ते थेट सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनच्या समकक्ष मानलं जातं. म्हणजे या पदाला किती दर्जा आणि प्रतिष्ठा आहे याचा अंदाज आपल्याला येतो. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की नियुक्तीनंतर सुरुवातीची 2 वर्ष प्रोबेशनवर असतील. आणि आता येऊया सगळ्यात आकर्षक भागाकडे. पगार वेतन श्रेणी आहे J2, म्हणजे सुरुवातच होते तब्बल 92,960 रुपयांपासून आणि ती जाते थेट 1,36,520 रुपयांपर्यंत. आणि थांबा, याच्यावर अधिक भत्ते वेगळेच आहेत, म्हणजे पॅकेज खरोखरच खूपच आकर्षक आहे. पगार तर आकर्षक आहेच, पण प्रश्न असा आहे की ह्या पदासाठी पात्र कोण ठरू शकतं. चला, आता हे महत्वाचे निकष समजून घेऊया. इथे पात्रतेसाठी 2 वेगवेगळे मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे त्या कर्मचाऱ्यांसाठी जे सध्या उच्च किंवा अधीनस्थ न्यायालयात काम करत आहेत. त्यांच्यासाठी वयाची कोणतीही अट नाही, फक्त कायद्याची पदवी असणं गरजेचं आहे. आणि दुसरा मार्ग आहे प्रॅक्टिसिंग वकिलांसाठी. इथे खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा आहे 38 वर्ष आणि आरक्षित प्रवर्गासाठी 43 वर्ष. सोबतच कमीत कमी 5 वर्षांचा वकिलीचा अनुभव असणं बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त काही सामान्य पण अत्यंत महत्त्वाच्या अटी आहेत, जसं की अर्जदार भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. चारित्र्य उत्तम असणं आणि लहान कुटुंबाचा नियम पाळणंही अनिवार्य आहे. या गोष्टी अगदी बेसिक आहेत, पण तितक्याच महत्त्वाच्या. चला, आता एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे संगणक प्रवीणता. इथले नियम थोडेसे वेगळे आहेत, त्यामुळे जरा लक्ष देऊ नये का. बघा, हे नियम आपण सोपे करून समजूया. जर आपल्याकडे 40 शब्द प्रति मिनिट वेगाचं GCCT इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट असेल तर विषयात संपला. आपल्याला वेगळ्या कॉम्प्युटर सर्टिफिकेटची अजिबात गरज नाही. पण समजा आपल्याकडे दुसरं कोणतं सरकारी किंवा ITIचं टायपिंग सर्टिफिकेट असेल तर त्यासोबत एका मान्यताप्राप्त संस्थेचं कॉम्प्युटर नॉलेज सर्टिफिकेट जोडणं मात्र अनिवार्य आहे. अगदी सोपं आहे. आणि मान्यताप्राप्त संस्था म्हणजे कुठल्या, तर स्क्रीनवर दिसणाऱ्या यादीतल्या संस्था. यामध्ये MSCIT, CDAC किंवा NIT सारख्या अनेक प्रसिद्ध संस्थांचा समावेश आहे. आपलं कॉम्प्युटर सर्टिफिकेट यापैकी कुठल्या संस्थेचं आहे हे एकदा तपासून घ्या. ठीक आहे, तर आता पात्रता आणि कागदपत्र याबद्दल सगळं स्पष्ट झालं असेल. आता बघूया की अर्ज नेमका कसा करायचा, अगदी टप्प्याटप्प्याने. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारखा. अर्ज 16 एप्रिलला सकाळी 11 वाजता सुरू होतील आणि 30 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता बंद होतील. म्हणजे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट अजिबात बघू नका. अर्ज भरायला बसण्याआधी ही एक चेकलिस्ट तयार ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही. पासपोर्ट फोटो आणि सही हे दोन्ही फक्त PNG फॉर्मॅटमध्ये हवेत आणि त्यांची साईज 40 KBच्या आत असावी. आणि बाकीची सगळी महत्त्वाची कागदपत्र जसे की जन्म दाखला, LLB सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट हे सर्व PDF फॉर्मॅटमध्ये आणि 2 MB पेक्षा कमी साईजचे असावेत. ही तयारी आधीच करून ठेवणं उत्तम. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. पहिलं काम, SBI कलेक्टमधून 1,000 रुपये फी भरायची आणि त्याचा रेफरन्स नंबर लिहून ठेवायचा. दुसरं, स्कॅन केलेली सगळी कागदपत्र तयार ठेवायची. तिसरं, bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा. आणि शेवटी अर्ज सबमिट करून आपला रजिस्ट्रेशन ID आणि अर्जाची प्रिंटआउट जपून ठेवायची. चला, अर्ज तर भरला,
पण आता पुढे काय? तर निवड प्रक्रिया ही मुख्यत्वे 2 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला टप्पा आहे 100 गुणांची लेखी परीक्षा, ज्याला स्क्रीनिंग टेस्ट म्हटलं आहे. ही परीक्षा 3 तासांची असेल आणि ह्यात जर आपण पात्र ठरलो तर मग आपल्याला 50 गुणांच्या वायवा वोज म्हणजेच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. परीक्षेची तयारी कशी करायची याची दिशा आपल्याला या चार्टमधून मिळते. बघा, एकूण 100 गुणांपैकी तब्बल 50% वेटेज हे फक्त आणि फक्त मुंबई हायकोर्टाच्या नियमांवर आहे. त्यानंतर 30% सामान्य इंग्रजीवर आणि उरलेले 20% इतर कायद्यांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. म्हणजे अभ्यासाचं प्राधान्यक्रम ठरलेला आहे. मग आता वाट कसली बघायची? तयारीला लागा. bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर 30 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या आत आपला अर्ज नक्की सबमिट करा. ही केवळ एक नोकरी नाहीये, तर न्यायाच्या प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग बनण्याची ही एक मोठी संधी आहे. आपल्या करिअरसाठी हे एक निर्णायक वळण ठरू शकतं, नाही का? अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या नोकरीच्या संधींविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी जॉब महागुरू या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण माहितीसह. धन्यवाद.